तुम्हाला मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता समजा हे व्यवस्थित आपण पॅक करून ठेवलं तर आरामात 2-3 वर्ष वापरू शकतो. हो, तुम्ही किती सांभाळता त्याच्यावर. जसे आपण पुस्तकं सांभाळतो तसेच प्रकारचं डेकोरेशन तुम्ही सांभाळाल तेवढं टिकणार. आपल्या महाराजांचे इकडे सिंधुदुर्ग दाखवलेला आहे, इकडे प्रतापगड दाखवलेला आहे. आता हल्ली मुलांना मोबाईल आणि याच्यातून थोडं बाहेर पडणं कठीण आहे, तर त्यांना आपली ओळख व्हावी. आपला जो काही भारतातलं जे काही वैभव आहे ते त्याच्या लक्षात यावं. जंगल सीन आहे, त्याच्यामध्ये पण 3 साईज आहेत आमच्या. हा थोडा 3D वाटतो मला. हो, 3D मॉडेल आहे हा. असं रिअल वाटतं मित्रांनो, एकदम 3D वाटतं. खूप मस्त वाटतं, खूप छान बनवलं आहे. हा पण पूर्ण पुठ्ठ्यापासूनच आहे ना? पूर्ण सगळं कोणतंही डेकोरेशन पुठ्ठ्यापासूनच आहे. वाटलं. बाजूला आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कृष्ण जन्माचा पण कव्हर होतो उत्सव, गणपती पण होतो आणि गोवरसाठी पण उपयोगाला येतो. वा 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 वा, फार छान. म्हणजे हे 2 साईज आहेत. हा मल्टिपल म्हणजे पर्पज. म्हणजे आता जर कोणी घेतलं तर आता येणार आपला गोपाळ काळा तो पण सेलिब्रेट करू शकतो आणि गौरी गणपती. म्हणजे मस्त आहे हो, सॉलिड कन्सेप्ट आहे. फार छान फार छान. आणि देवीची पण याच्या स्थापना करतात. आता मी हा पाहिला इथे हे ना खाली हे प्रॉपर पार्ट वगैरे आहे. हे असं ॲज इट इज मिळणार काय? नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो दिल मिरगल या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जगामध्ये फेमस फेस्टिवल जो आहे आपला गणपती बाप्पा काही दिवसावरतीच येऊन ठेपला आहे. आणि त्या गणपती बाप्पासाठी लागणारं इको फ्रेंडली जर तुम्हाला मकर हवं असेल ना मित्रांनो, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, मी ज्या लोकेशनला उभा आहे हे लोकेशन आहे आपला लालबागमध्ये. घरगुती गणपती किंवा तुमचे जर मंडळाचे गणपती असतील त्याकरता जे लागणारे सगळे मकर इथे तुम्हाला एकदम वाजवी प्राईजमध्ये आणि तुम्हाला पॅन इंडिया काय आउट ऑफ वर्ल्ड म्हणजे आउट ऑफ इंडिया देखील इथे ह्यांची डिलेवरी आहे मित्रांनो. जास्त वेळ न घालवता तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगतो. त्या मॅडमना पण भेटवतो, सगळी इन्फॉर्मेशन आपण इथून कलेक्ट करूया. तर मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत उत्सवी जे मखर बनवतात त्यांचे सर्व आपल्या मॅडम आहेत आपल्याबरोबर. आमचं 25वं वर्ष आहे उत्सवीचं. 25 वर्षे. जरा सांगा ना उत्सवी ह्या तुमच्या कन्सेप्टबद्दल जर सांगितलं तर बरं होईल. आमचं जे कन्सेप्ट आहे ते पूर्ण इको फ्रेंडली मकरांचं आहे, कारण याच्यामुळं पर्यावरणाला काही हानी नाही आहे. अगदी कोणतंही मटेरियल कुठेही टाका तुम्ही त्याचं विघटन होतं. म्हणजे आपलं जसं पेपर भिजल्यावरती लगदा होतं तसेच प्रकारचे आहे डेकोरेशन. आणि सर्व डेकोरेशन हे घरगुतीपासून तर अगदी मंडळांपर्यंतच्या पॅटर्न आहेत आमच्याकडं. आणि हे आमचं 25वं वर्ष आहे उत्सवीचं. तर त्याच्यासाठी आम्ही मंडळांसाठी स्पेशल सवलत ठेवलेली आहे. मंडळांनी यावा आणि वेळेत डेकोरेशन त्यांनी बुक करून त्यांच्या बाप्पासाठी घेऊन जावा. कारण आता काय पाऊस चालू आहे सध्या, तर सगळे उशीर करतात खूप आणि मग घाई होते त्यांनाही घेऊन जायला, लावायला आणि चॉईस करायला. तर आम्ही अगदी 1.5 महिना अगोदर प्रदर्शन आमचं चालू केलेलं आहे. 8 दिवस होत आले प्रदर्शन चालू. तर सगळ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि त्यांच्या आवडीचं बाप्पासाठी डेकोरेशन घेऊन जावा. तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे. आता ही व्हिडिओ महाराष्ट्र किंवा मुंबईच्या बाहेर पुणे किंवा महाराष्ट्र बाहेरून देखील बघत असेल. सर्वांनाच काही इथे येणं पॉसिबल नसेल, तर तुमची पॅन इंडिया डिलिव्हरी होते काय मखराची वगैरे? हो, आम्ही कुरिअरची व्यवस्था ठेवलेली आहे. अगदी जगभर जातात डेकोरेशन. आताही चालू आहे आमचे जाणं, डिलिव्हरी पोचतो आम्ही. पण त्यांचा काय चार्ज वाढतो थोडा, तो त्यांना पे करावा लागतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 फुटाची मूर्ती बसते. आणि याच्यामध्ये असेंबल असं आहे की गोवर आणि गणपती दोन्ही पण तुम्ही स्थापना करू शकता. सिद्धिविनायकमध्ये 3 ते 4 साईजप्रमाणे केलेले आहे. 1 फुटाच्या मूर्तीसाठी, 2 फुटाच्या मूर्तीसाठी. आता हे जे आहे ते थोडं छोटं आहे आणि ते पाहिला ते जरा मोठं आहे. बरं, त्याच्यापेक्षा मंडळांसाठी तो दुसरा मोठा आहे, तो पुढे मी दाखवते तुम्हाला. आणि प्रत्येकाची यूट्यूबवरती म्हणजे केलेली असेंबल कसं करायचं, म्हणजे कुठे अडचण येत नाहीये. ओके. प्रत्येकाचे QR कोड आम्ही दिलेले आहेत. कोणताही मकर तुम्ही त्या डिझाईन प्रमाणे QR कोड स्कॅन केला की त्याची असेंबल येते. इथे अशा पद्धतीने तुम्ही प्राइस पण ठेवलं ना, मकराची साईज आणि प्राइस सर्व मेन्शन केले. आता हा घ्यायला गेला तर कधी 3800ला आहे त्याची प्राइस. आणि ह्याची हाईट म्हटलं तर ह्याच्यामध्ये किती फुटाचा गणपती बसेल? याच्यामध्ये 4 फुटापर्यंतची मूर्ती आरामशी स्थापना होते ह्याच्यामध्ये. बघू शकतो मित्रांनो किती मस्त आहे. आणि इझिली म्हणजे आपण हे करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. अर्धा तासात ओपन करून आता 15 मिनिटातच ओपन होतो. याला थोडा वेळ जातो. गडकिल्ला आहे महाराजांचा. याच्यामध्ये पण 4 फुटाची मूर्ती आरामशीर आणि असेंबल आहे. म्हणजे तुम्ही याच्यात मोठाही करू शकता. त्याचीच आम्ही छोटी रचना दाखवलेली आहे. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती बसते आरामशीर. तुम्हाला मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता समजा हे व्यवस्थित आपण पॅक करून ठेवलं तर आरामात 2-3 वर्ष वापरू शकतो. हो, तुम्ही किती सांभाळता त्याच्यावर. जसे आपण पुस्तकं सांभाळतो तसेच प्रकारचं डेकोरेशन तुम्ही सांभाळाल तेवढं टिकणार.
बरं आता हे सगळे आहे तुम्ही जसं बोला कागदापासून बनवले बरोबर. मग आता कसं आता गणपती बाप्पा आपण बसवतो त्याच्या आजूबाजूला कसं अगरबत्ती असते किंवा आपण दिवे वगैरे लावतो ना, मग त्याच्यामुळे काय म्हणजे याचा उद्देश काय आहे, हा पेपर जरी असला ना तो उष्णतेने टणक होतो, अजून हां लूज पडत नाही. किंवा थर्माकोल वगैरे दुसरं मटेरियल आहे, काही पण त्याला लागलं की त्याला डाग पडतो, जळतो, पण हे जळलं जात नाही. अगरबत्ती दिसते पण याला काही होत नाही. आता डायरेक्ट आग लागलं तर कोणतंही मटेरियल पेटतं, पण अगरबत्तीनं दिव्यानी काही होत नाही. काय होत नाही म्हणजे आपण इझिली म्हणजे वापरू शकतो. हॉलिजेननी वगैरे ते उष्णता वाढून ते कडक होतात. कडक होतं. आता ही सगळी जी आहेत ह्या साईडला ही सगळी छोटी आहेत. हां, हे 1 फुटाच्या मूर्तीसाठीच्या रचना आहेत सगळ्या. अच्छा, आणि प्रॉपर पॅक बॉक्समध्ये पॅक करून. आणि तुम्ही कसंही नेऊ शकता, अगदी हातामध्ये यायला इझिली वापरू शकता. ट्रान्सपोर्टचा 0 खर्च आहे. आता कोणतं पण मंडळाचं जर न्यायचं म्हटलं तुम्ही टॅक्सीमध्ये घेऊन जाता मोठा. ओके ओके, इथे बघू शकता हे सगळ्यांचे प्राईस आहे. आता मिनिमम कितीपासून चालू आहे बोला तुम्ही? बघा 250 रुपयापासून आहे. हां, आता हे छोट्या मुलांसाठी ते अगदी 150 रुपयाचे मखर आहेत. त्या साईडला लावलेत ते. हे समोर आहेत बॉक्समध्ये, ते सगळे ओके. pattern दिलेले आहेत. आणि असं घेतलं तर आपल्याला एकदम 290 पासून आहे. हां. हे बघा अशा पद्धतीने आहे तिकडे बघू शकता. हे डिपेंड्स आपण साईजवरती आहे मागे पुढे, size प्रमाणे. आणि त्याच्यामध्ये बनवलं आहे. हां. आता हे पण बघू शकता. ह्याच्याबद्दल सांगा, हे कसलं आहे म्हणताय? हे सूर्य मखर आहे. त्या सर्व सूर्याच्या प्रतिमेच्या रचना दाखवले. याच्यामध्ये 2 साईज आहेत, अच्छा. हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. हां बरोबर. आता ह्याच्याबरोबर जे लाईट आहे ही लाईट आपल्याला वेगळी घ्यावी लागेल. वेगळे चार्ज आहेत. लाईट वेगळी घ्यायला ते आपण असं काही घेतलीच पाहिजे असं काही नाही. तसं काय नाही, तुमच्या घरात ते दिवाळीचे तोरणं वगैरे पण लावू शकता. ओके. त्यामुळे तर आम्ही वेगळं ठेवले, कारण प्रत्येकाच्या घरात मटेरियल पडलेलं असतं पूर्वीपासूनच. आता ही जे दाखवत आहे तुम्ही मकर, हां. ही सगळ्यात मोठी आहेत ना? हो. हे बघू शकता मित्रांनो किती आता मोठं मकर. याच्यामध्ये पण 5 फुटाचे वगैरे ह्या सिद्धिविनायक आवारा म्हणतो आम्ही पॅलेस. तर हा पण ॲडजस्ट टेबल आहे, कसाही तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. तशा रचना दाखवलेल्या आम्ही 3-4 याच्यामध्ये. आता ताई, गेल्या वर्षी पण मी काही तुमची व्हिडिओ बनवली होती. ते बरेच लोक बाहेरचून म्हणजे ते लोक बोलले की आम्हाला लंडनला पाहिजे वगैरे, तर त्यांना आपण पाठवू शकतो काय बाहेरच्या? इझिली पाठवू शकतो. आताही जातात पॅकिंग आमच्या तसे बाहेरच्या कंट्रीमध्ये पण? बाहेरच्या country. फक्त पर्टिक्युलर जगभर जात आहेत. जगभर, हां. पर्टिक्युलर इंडियामध्येच नाही की नाही, जगभर इंडियाच्या जात आहेत. जातात इकडे. आता हे बघू शकता, हे खूप मोठं आहे ना हे? हो, याच्यामध्ये पण 10 ते 11 फुटाची मूर्ती बसते. हम्म. कारण आम्ही खाली कॅटरेस टेबल असतात ते दाखवलेले रचना, हां. ते वाढवण्यासाठी. कारण बाप्पाची मूर्ती इथे बसणार, बरोबर. मोठ्या मूर्ती असतात ना, हम्म. आणि हे बॅकग्राऊंड होणार सगळं. आता हे इन्स्टॉलेशन करायला बराच वेळ जात असेल ना पण? नाही, अगदी मंडळाची लोक 6 ते 7 तासामध्ये करतात, मुलं बसली की अगदी. इझिली. हा, हे पण बघू शकता किती भरपूर मोठा आहे. आणि किती फुटाचा बोलला तुम्ही? 10 फुटापर्यंत? हा 12 फुटापर्यंत आहे जवळजवळ, कळसापर्यंतची उंची. हां, म्हणजे 8 फुटापर्यंत गणपती. 3 फुटाचे टेबल आहे आणि त्याच्यावरती डेकोरेशन. बरोबर. पण खालून जर गणपती बसवला तर मोठा गणपती पण बसवू शकतो हो, आरामात. हो. बरोबर ना? हे तशाच रचना दाखवलेल्या आहे. हम्म. आता याचं बजेट थोडं कमी होतं, कारण मंडळात काहींची असते थोडी आहे, हां, ऐकत नसते. तर ह्या मोठ्या मकरसाठी तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करायला लागेल. दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट आणि केला येऊन मंडळाने भेट दिली तर त्यांना आम्ही आयडिया पण देऊ, कसं तुम्हाला कमी वेळेमध्ये उभं करायचं आयडिया. तर तुम्ही ते व्यवस्थित गाईड करता प्रॉपर. ओके. आता इथे ह्या साईडला इन्स्टॉलेशन करायचं बाकी आहे ना अजून? हो. थोडं काम चालू आहे. काम चालू आहे अजून. ओके. आता हा जो आहे ना, हा कॉर्नरचा खूप मस्त वाटतो मकर. हां. हे ह्याच्याबद्दल सांगा ना, काय म्हणता येईल? हे गडकिल्ल्याचं हे आहे, मंडळांसाठी केलेलं आहे आम्ही. याच्यात पण छोटे आपण बघितले. हम्म. याच्यामध्ये पण ॲडजस्ट टेबल आहे. हा तुम्ही टेबल वाढवला की अगदी 10 ते 15 फुटापर्यंतची मूर्ती बसू शकते. हे महाराजांचं याचं जगदेश्वर मंदिर दाखवलेलं पाठीमागं, जे काही किल्ल्यावरती आहे आपली सामग्री आपल्या महाराजांची. इकडे सिंधुदुर्ग दाखवलेला आहे, इकडे प्रतापगड दाखवलेला आहे. आता हल्ली मुलांना मोबाईल आणि याच्यातून थोडं बाहेर पडणं कठीण आहे, तर त्यांना आपली ओळख व्हावी, आपला जो काही भारतातलं जे काही वैभव आहे ते त्याच्या लक्षात यावं. महाराजांचा इतिहास पण कळावा. महाराजांचा इतिहास कळावा. वा फार छान आहे. आणि एकदम रिअल वाटतं एकदम. ह्याला प्रॉपर लाइटिंग केली तर एकदम हुबेहूब वाटेल ना. आणि मला वाटतं हे मंडळासाठी बेस्ट आहे. हो, हा मंडळासाठीच आहे. बराच मोठा आहे, बघू शकता मित्रांनो. ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी हे 15 फुटाचं असेल. 15 फुटाचं. आणि लांबी तर भरपूर आहे, एक 20 फुटाची लांबी. ऍडजस्टेबल पण करू शकतो आपण, वाढवू शकतो याला. हां, आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. जसं आपलं घर असेल किंवा आपल्या मंडळाची जी साईज असेल तसं तुम्ही करू शकता, मॉडिफाय करू शकता. वा फार छान. आता हा पण बघू शकता, हा ऑलमोस्ट 6030चा आहे, पण मोठा आहे हा पण. हा घरगुती वापरू शकतो.
हा घरगुतीसाठीच आहे, कारण मोठे हॉल असतात लोकांचे, तर त्याच्यामध्ये गोवर गणपतीसाठीच हा पण रचना आहे. स्टार्ट इथून होतो ना, हा इथून होतो आणि बघा असं आहे, एका फ्रेममध्ये येत नाही, खूप मोठा आहे. पण तुम्ही मस्त इकडे आलात, हे प्रदर्शन पाहिलं तर तुम्हाला जास्त आयडिया येईल है ना. स्वतः पाहण्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये पाहण्यामध्ये भरपूर फरक आहे. त्यामुळे काही लोक जर नेचर प्रेमी असतील ना, तर त्याकरता इथे देखील आहे, आपण बघू शकता. हे जंगल सीन आहे, त्याच्यामध्ये पण 3 साईज आहेत आमच्या. हा थोडा 3D वाटतो मला. हो 3D मॉडेल आहे हा. असं रिअल वाटतं मित्रांनो, एकदम 3D वाटतं, खूप मस्त वाटतं, खूप छान बनवलं आहे. आणि हा पण पूर्ण पुठ्ठ्यापासूनच आहे ना. पूर्ण सगळं कोणतंही डेकोरेशन पुठ्ठ्यापासूनच आहे. आता हा जर सांगाल ह्याच्याबद्दल, हा पण खूप आकर्षक वाटला. हा झुला आहे, याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कृष्ण जन्माचा पण कव्हर होतो, उत्सव गणपती पण होतो आणि गोवरसाठी पण उपयोगाला येतो. वा 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 वा, फार छान. म्हणजे हे 2 साईज आहे. हा मल्टिपल म्हणजे पर्पज, म्हणजे आता जर कोणी घेतलं तर आता येणार आपला गोपाळ काळा, तो पण सेलिब्रेट करू शकतो. आणि गौरी गणपती म्हणजे मस्त आहे हो, सॉलिड कन्सेप्ट आहे, फार छान फार छान. आणि देवीची पण याच्या स्थापना करतात. आता मी हा पाहिला, इथे हे ना खाली हे प्रॉपर पार्ट वगैरे आहे, हे असं ॲज इट इज मिळणार काय? पाट त्यांना विकत घ्यावं लागतं, आम्ही प्लाय देतो खाली त्याच्या खाली ठेवायला, किंवा चौरंग वगैरे काही पण तुम्ही घरात ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. नाही म्हणजे इथे वजन येणार ना बाप्पाचं, आपण ठेवली ना मूर्ती. ह्याच्या खाली ठेवलं काय? याच्या खाली आम्ही विटा ठेवलेल्या आहेत. ओके ओके. पेपरच्या नंतर ठेवू शकता तुम्ही चौरंग ठेवू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढं चौरंग ठेवू शकता. ओके ओके. आणि ह्याची हाईट ऍडजस्टेबल करू शकतो खालीवरती? नाही, याच्यामध्ये हाय तीच उंची राहणार, कारण झोपाळ्याचा हे डीप पण दिसलं पाहिजे ना. ओके ओके. नाही काय कायचा चौरंग मागे पुढे असेल साईज, कमी असलं तरी चालेल, फक्त बाप्पाची ते ठेवणार आपण. ओके. तिथे त्या वजनाच्या जागेवर चौरंग पाहिजे. मस्त आहे. ह्याच्यामध्ये छोटा पण मिळेल का आपल्याला? त्याचा आहे ना त्या साईडला पण आहे. ओके ओके. आता जंगलची आपण ही थीम पाहिली, त्याच्याबरोबर अपोजिट हा साईडला मोठा आहे, तो मधला आहे आणि एक छोटा आहे तिकडे समोर आहे. ओके ओके. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन एक आहे, इकडे बघू शकता. हे काय थर्मोकॉलमध्ये आहे की नाही? नाही, हा पण पेपरमध्ये, हा पण 3D मॉडेल आहे. वा, हा पण छान बनवला, एकदम मस्त आहे, बघू शकता. आणि लायटिंगमुळे आणखीनचा आकर्षित वाटतो. बघा 1500 रुपीजला आहे ना, मस्त आहे. मग 1500 रुपयामध्ये तुम्ही आरामात 3 वर्ष वापरू शकता का हो. आणि हा 1 पीस अगदी, हा तर 15 मिनिटात उभा राहतो. 15 मिनिटात उभा राहील ना. आणि इथे प्रॉपर लाइटिंग सोडली ना, हे असं ॲज इट इज मिळणार हे सगळं? हो, ते सगळं दिलेलं आहे आम्ही. ओके. फक्त लाईट नाही दिलेली, नाही तर बाकी सगळं आहे. हा मला पण आवडला, छान. हा पण आहे. आणि हा छोटी साईज. 3 साईज आहे. आता मगाशी आपण पाहिलं ना, तो मोठा पाहिला तिकडे, त्याची ही छोटी साईज, बरोबर की नाही? हो. आणि हे मध्ये कोकणचं एक आहे, म्हणजे सेपरेशन होण्यासाठी दाखवलेलं आहे. हा हा हा, हा वाला ना. कोकणचं मंदिर कसं असतं कोकणातलं, बरोबर बरोबर बरोबर, तसं बनवलं आहे. हा 2 पदरी. हो. हा छान आहे, ते पण मस्त आहे. कौलारू आहे, छान आहे, ते पण बघू शकता. ही त्याच्यातलेच रचना दाखवले छोटे. आणि हा गणेश महल आहे, हा पण 1 पीस आहे अगदी. अच्छा. तुम्ही हा अगदी 15 ते 20 मिनिटात लावू शकता. हा वाला? हा हा पण ॲज इट इज असं मिळणार. हां 4450ची प्राईस आहे. पण मोठा आहे मित्र मकर, याच्यामध्ये आरामात 2.5-3 फुटाचा गणपती 3 बसेल. फुटापर्यंतची मूर्ती आरामची स्थापना. पण एकदम भारी वाटेल ना एकदम बसल्यावरती. हा. आणखी तुम्हाला छोटा पाहिजे असेल, आणखी मला वाटतं ह्याची जंगलचं मला वाटतं 3रं थीम आहे. हो 3री आहे. आणि याच्यातल्या 2 डिझाईन आहेत. अच्छा अच्छा. ही बघा, ही आणखीन छोटा आहे. ह्याच्यामध्ये तुमचा आरामात 1.5-2 फुटाचा गणपती इथे मावे. 1.5 फुटात, 1 ते 1.5 फुट. 1-1.5 फुटाचा असेल ना. हां 1490ची प्राईस आहे त्याची. तुम्हाला ती पण सांगतोय, सेम प्राईसमध्ये तुम्हाला तसा त्याची छोटी पण मिळेल. म्हणजे प्रत्येक मकरमध्ये त्याची छोटी प्रतिमा पण आहे आणि मोठी पण आहे ना रचना. प्रत्येकाची घरामध्ये तेवढी मोठी जागा उपलब्ध नसेल. तरी टोटल आपल्या आता ह्याच्यामध्ये दालनामध्ये किती असेल तरी? जवळजवळ 150 ते 200 डिझाईन येतात. काय ॲडजस्ट येते पण त्यांच्या आयडियाप्रमाणे पण लावू शकतात. ओके. 150 ते 200 आपल्याकडे सध्या आहेत इथे. हां मस्ट युनिटी व्हिजिट केल्यावरती तुम्हाला कळेल. ओके. ह्याच्याबद्दल काय बोलताय? ही पण एक थीम आहे, तुम्ही फ्रेमही लावू शकता. आम्ही खांब दिलेले आहे, तुम्हाला पाहिजे तसं ॲडजस्ट करून पाटाची तुम्ही लांबी रुंदी हे करू शकता. ओके. म्हणजे तुम्हाला जिथे पाहिजे तसं ॲडजस्ट पाहिजे फोटो आपल्या तुमच्या आवडीचा असेल तर आम्ही इथे दुसरा देऊ शकतो. तिथे आम्ही साईबाबांचं दिलेलं आहे. ओके. ओम किंवा काही जसं पाहिजे तसं तुम्ही हां देऊ शकता, करू शकता आणि तुम्ही बनवून देणार तसं प्रॉपर. ओके ओके. फार छान फार छान. म्हणजे जसं आपण मंदिरात जातो आणि पूजा करू शकतो, तर असं तुम्ही आतमध्ये जाऊन पूजा करू शकता. इथे बसून देखील पूजा करू शकतो ना गणपतीला? इथे बसून असं करू शकता तुम्ही बाप्पाची सगळेजण बसून. इथे आम्ही प्राय ठेवलेला आहे खाली. हां एकदम तो हे विथ प्लाय वगैरे येणार ना ॲज ए? प्राय पण तुम्ही जमिनीवर ठेवू शकता. अच्छा. आणि एकदम मस्त वाटेल ना एकदम असं. 6 फुटापर्यंत याच्यात अगदी 3 ते 4 फुटाची मूर्ती आरामशीर असते घरामध्ये. हां हां. जसं आपण मंदिरात जातो आणि पूजा करतो, देवाऱ्यासारखं वाटतं मला. तुम्ही आता बसलात नाही ते बाप्पाची मूर्ती होता का मी, आणि आजूबाजूला जर तुम्ही समय प्रॉपर देवारा वाटतो, देवारा आहे ना.
प्रॉपर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला एका फ्रेममध्ये जातो. किती मस्त वाटतं बघा मकर, हे बघा खूप छान वाटतं हे. आणि पुढेच आहे, आल्याला पहिल्यांदाच आहे. आणि त्यानंतर आता हा एक खूप काय, गडकिल्ली अशी रचना दाखवलेली आपण. हा पूर्ण इथून चालू होतं का असं? नाही ते तुमच्या गेटवरती तुम्ही हे करा सर्व. अच्छा अच्छा, दगडांचे दाखवलं दाखवलं. बघ हा इथून आहे इथे बघा. बघू पप्पा इथे बसतो खाली. इथे खाली बाप्पा बसणार. हां हे बघा मस्त आहे, खरोखर सॉलिड आहे. मस्त मित्रांनो व्हिजिट करा, तुम्हाला कळेल मी काय बोलतोय. एक नंबर आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि असं आहे बघा, वरपर्यंत आहे प्रॉपर. याच्यामध्ये लाईटिंग केली ना, मला वाटतं हा सार्वजनिक गणपतीसाठी हो, सार्वजनिकसाठी बेस्ट आहे, सोसायटीच्या वगैरे असतात त्याकरता बेस्ट आहे. करतात आवडीने देतात. ओके ओके, थँक्यू सो मच. तुम्ही खरोखर खूप मस्त माहिती दिलात आणि खूप चांगला उपक्रम आहे तुमचा खरं म्हटलं तर. कारण का आजकाल कसं थर्मोकॉलचा वगैरे जास्त वापर करून पर्यावरणाचा आपण ऱ्हास करतोय, पण हे सगळं बेस्ट आहे. आणि एकत्र फॅमिली एकत्र येऊन, कळलं काय, जसं आपण मकर बनवायच्या अगोदरचे तसं तुम्ही स्वतः इन्स्टॉलमेंट करून मस्त की एका रात्रीमध्ये होणारं काम आहे ना. लहान मुलांना पण रात्र पण नाही लागत त्याला, म्हणजे अगदी तुम्ही ओपन करा, फक्त जरा वाचा तुम्ही, व्हिडिओ छान बघा आणि मग सुरुवात करा कामाला. हां थोडी घाई केली तर मग गोंधळ केला की मग ते गोंधळ वाढत जातो. बरोबर, पण तो एक मखर बनवण्याचा आनंद मिळून जाईल तुम्हाला. हा फार छान कन्सेप्ट, आणि तुम्ही खरोखर खूप चांगलं काम करता आणि आम्हाला व्हॅल्युएबल टाईम दिलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आपण आलो होतो लालबागमध्ये, जे गणेश गल्लीमध्ये उत्सवी म्हणून आहे, तिथे आलो होतो. ह्या मॅडमने आपल्याला खूप मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिली. इथे हे प्रदर्शन मित्रांनो चालू आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजता. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असणार आहे. आपल्या गणपतीपर्यंत असणार ना इकडे. तर मस्त येऊन लवकर लवकर व्हिजिट करा मित्रांनो. इकडचे तुम्ही प्रदर्शन बघा, आवडले तर नक्की परचेस करा. खरोखर तुम्हाला आवडतील. एवढे मस्त मस्त व्हरायटी आहेत. लहान मुलांना पण त्यांनी मस्तपैकी एक उपक्रम आहे. तुम्हाला जर मंडळासाठी जर हवं असेल त्यांच्यासाठी देखील आहे. घरगुती गणपती बाप्पासाठी हवं असेल मकर, ते देखील आहे. मस्त मस्त कन्सेप्ट आहे यांच्याकडे. आणि जसं मॅडम बोलल्या, ऑलमोस्ट आपल्याला 50 ते 100 मकर एकाच आम्हाला अवेलेबल असतात. आणि काय जेवढे पाहिजे तेवढे क्वांटिटीमध्ये पण मिळून जातील ना. हां, व्यापाऱ्यांना पण चांगली सुवर्ण संधी हां. आहे. त्यांनी दुसऱ्या शहरात असेल त्यांना आवड तर त्या कलाकृती पोचवाव्यात. बरोबर बरोबर, व्यापाऱ्यांना करता पाहिजेत. आणि त्यांचे रेट जे असतील ते तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून देखील मॅडमशी तुम्ही संपर्क साधू शकता. माझ्याकडून जेवढं होईल ना पॉसिबल तेवढं सर्व व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नवीन असतं सबस्क्राईब करा. भेटूया असाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच.